हेलो मालिक, आप यहाँ? ये महाराष्ट्र से। इसको पहचानते हो? ये तो मेरा फोटो नहीं है। पता है मुझे, ये तुम्हारी फोटो नहीं है, ये महाराष्ट्र से है, इसीलिए तुम्हारे पास लेके आया हूँ। पहचानते हो इसको? नहीं। जरा ठीक से देखो। नहीं दरोगा जी, नहीं पहचानता। घाट पे पूछताछ करती। चलो तुम भी। अरे तुला एक सांगायचं राहिलं, मी मोहन नाहीये, मी अजित कुमार। अजित पण नाहीये, मी डॉक्टर अजित कुमार देव आहे। खरं तर डॉक्टर अजित कुमार देव सुद्धा नाहीये, मी आहे देवी सिंग। आणि आता गोपाळ। माझी नावं कितीही असली तरी मी आहे देव माणूस। तू समजत होतास तो नाही, मी जो सांगितला तो। कातळवाडीतले पैसे माझी वाट बघतायत, मी येतोय। गोपाल, गोपाल, कसं लेकरू? ए, काय झालं एवढं रातच्या बोंबलायला? अहो अहो, मला ना लई अंगास पण पडलं बघा। अरे देवा, आपल्या छोट्या गोपाळला अंधारात कोणतरी घेऊन चाललं होतं आणि तिथं तो वराडतोय, आई मला वाचू, मला वाचू। पण म्या तिथं कायच करू शकते नाही। मग आपल्या गोपाळच्या बाबतीत ना नक्कीच काहीतरी वंगाळ झालं बघा। देवा, पांडुरंगा, माझं लेकरू कुठं असेल? अरे बास झालं गळा काढणं। तसं तोंड तरी आठवतंय का तुला? 20 वर्ष झाली त्याला पळून गेलेला। आपण कशापाई काळजी करायची? समध्या झोपेचं खोबरं केलं माझ्या। एक काम कर, तू जा बाहेर जाऊन झोप आणि त्या रंजील पाठव। जा जा, ऐकलं नाही तू? जा बाहेर, तिला पाठव। रंजे, रंजे, काय झालं? उठकी। काय वाढ झाली? नाही अजून, मालकांनी बोलवले तुला आज, जा। काय ग फुलताई, तू झोपली होती ना आज? ऐकी ग, पण त्यांनीच मला धाडलंय, जा। अगं जा म्हणते ना व। आता काय आबाबा रात्रभर झोपू द्यायचा नाही। देवा, माझ्या लेकराला सुखी ठेव रे बाबा, सुखी ठेव।
पैशांसोबत दागिने पण. लॉटरी लागली. शांत झोपून राहा. बेटा, ये तो नकली अंगूठी है. तूने मुझे फंसाया है. क्यों किया ऐसा? रातो, तुझे क्या असली अंगूठी दूं? पागल कुत्ते ने काटा है मुझे. हट. नहीं छोड़ूंगी तुझे. तू जरूर कोई बुरा काम करके भाग रहा है. नहीं छोड़ूंगी. तूने मुझे फंसाया है. मुझे खाली हाथ रखा है. तू अभी खाली हाथ रहेगा. कितनी भी कोशिश कर ले, तुझे कुछ हासिल नहीं होगा. ये मेरी बददुआ है. तुझे कीड़े पड़ेंगे, कीड़े. तू जो ढूंढ रहा है ना, तुझे कुछ नहीं मिलेगा. ए, काय चाललंय? नेम शिकतोय. कोणाचं डोसकं फोडायचं असेल तर येऊ का? नको. कशाला उगाच? जा. आप्पा म्हणतात कशाला उगाच. अहो आप्पा, तुमच्याच घरातल्याने बोलावलंय. मग कशा पायी विचारायचं नाटक करताय? हा, या बसा. हो बसा. आप्पा म्हणलेत. ए बाबा, तुझा बाहेर जाऊन नेम धर जा. हा हा. हो बसा की. फुलं दे. बघ रे गुरुजींना पाणी देऊ का? वय ग ताई, देऊ का? घे तांदूळ निवड.
यांना कशाला बोलवलंय? अहो ते वंगाळचा पान पडलं होतं म्हणून गोपाळची पत्रिका दावायची होती गुरुजीसने. त्यानं काय होणार आहे? तो काय लगेच गाडी पकडून येणार आहे? हा, यायचं असतं तर केव्हा झालं असतं. मी पत्रिका बघायची आहे का नाही? नाही गावात उत्सवाची दिवस चालू आहेत, मला उत्सवात तयारीला जायचंय. उगाच माझा वेळ वाया घालू नका. होय बघायची, मी आणते पत्रिका. आत्या ते माचीच पाहिजे असेल की मग चुलीजवळ घे. अय कशाला पाहिजे? ते आजीच्या आंघोळीला गरम पाणी काढलं नाही ना, मग त्या म्हणल्या एक धड कामाचं नाही या घरात, जा काडी लाव या घराला, म्हणून माचीच पाहिजे होती. अय हुबलाक कुठे चालली? ये इकडं. घे निवडे तांदूळ. अरे गुरुजी नमस्कार. बरं झालं तुम्ही आला. अहो मला तुम्हाला पत्रिका दाखवायची होती. थांबा आणतो. हा नको, त्याचा काय उपयोग नाही. दिवे लागणार असते तर केव्हाच लावली असती तू. पत्रिका दाखवते. गुरुजी पत्रिका बघून सांगा की माझा लेव कुठं असेल, कसा असेल, आणि तो माझ्या घरला येईल ना परत. आणि म्या मरायच्या आधी मला माझ्या लेकराला डोळं भरून बघता येईल ना गुरुजी. गोपाळ काय झालं गुरुजी? तुम्ही काय बी काय बोलना झालंय? काय बोलायचंय? कसली चेष्टा लावली तुम्ही माझी? मेलेल्या माणसाची कुंडली दाखवताय? हा तुमचा गोपाळ आहे ना, केव्हाच मेलाय. गोपाळ आलो तुझ्या घरी, माझ्या घरी. गोपाळ गोपाळ माझ्या लेकरा कुठे गेला रे माझा गोपाळ? एवढाच होता तुला घरात पळत गेला गोपाळा. तुला माझी एकदा पण आठवण आली नाही का? आता हे कुणासाठी जगू? कुणाची वाट बघू? माझा गोपाळ ये ना गोपाळ. आई गोपाळ गोपाळ होय आई, गोपाळ. परत आलोय मी. माझा गोपाळ, माझं लेकरू, माझा गोपाळ परत आला. आज देवाचा उत्सव आहे आणि देवानं धाडलं बघ तुला. शक्यच नाही. माझं भाकीत कधीच खोटं ठरत नाही. वेळ आला की कळेल तुम्हाला. लक्षात ठेवा, कळेल तुम्हाला.
कोण रे तू? अहो मी गोपाळ, तुमचा गोपाळ. तू नाहीस माझा पोरगा. निघेत ना. मला पायालून पडणार रक्त नाही आमचं. चल. आप्पा हो, चुकलं माझं. मी पळून नव्हतं जायला पाहिजे. अहो तेव्हा मी लहान होतो, मला कळत नव्हतं, अक्कल पण नव्हती. पण आता मला सगळं कळतंय. माझी मेहनत, माझं रक्त जर का आपल्याच माणसांच्या कामी येणार नसेल तर काय उपयोग आहे त्याचा. म्हणूनच मी परत आलोय. बाहेर गेलो, काम केली, 4-5 लाख रुपये जमा झाले असतील, ते घेऊन परत आलो. का मला चिंदी समजतोस? पैशाला बोलून मी कोणाला बी घरात घेईन. तू माझा खरंच पोरगा असेल तर माझ्या प्रश्नाची उत्तर तुला द्यायला लागतील. चालेल आप्पा. इतकी वर्ष झालं तुमच्या प्रेमापासून लांब आहे, घरापासून लांब आहे, आईपासून लांब आहे, भावापासून लांब आहे, तुमच्या सगळ्या प्रेमापासून लांब आहे. तुम्ही म्हणाल त्या परीक्षेचे उत्तर द्यायला तयार आहे. हे नाटक बंद. मला सांग, तू बारका असताना पहिल्यांदा मी तुला केव्हा हाणला होता? गावातल्या जत्रेतल्या नाटकात मी एकदा पोरगी बनलो होता तेव्हा. बर, मला तुला काय बनवायचं? अरे तुझ्या बापाची काय लुमे का गावाकडे? नाही रे, माझा बाप तर पहिलवान आहे. मी जर कुरवलेला असतो का नाही तर मग नक्कीच तालमीत घातला असतो. पण तुमच्यासारखा पहिलवान. घरातनं पळून का गेला? ते घरातले पैसे चोरले होते, पाहलो म्हणून पाय निभावलं. तर आपण जिवंत जाळा. पैसे चोरले होते म्हणून पळून गेलो होतो. माझ्या लेकराला जसं तर तसं सौंद ध्यानात आहे. होय तर बघू की किती ध्यानात आहे ती. तू बारका असताना तुझ्या उजव्या पायावरती मी दाग दिला. दाब. काय झालं? जाऊ की. जळालेला डाग कधीच मिटत नाही. तू खरंच माझा पोरगा असशील ना तर तुझ्या पायावर डाग असलाच पाहिजे. दाव की रे. आप्पा तुमचं वय झाल्यामुळे तुम्ही विसरलाय. उजव्या नाही, डाव्या पायावर डाग दिला होता तो. गोपाळ, हा डाग कसलाय पायावर? हा डाग लहानपणी घरून पळून आलतो का नाही तेव्हा एक चोरी केली होती. तीच बापाला काय, मग बापानं चुलीतलं जळतं लाकूड काढलं आणि पायावर लावलं.
त्याचा छोडा जन्म कोणच समज. बाप खूपच तापट आहे करत तुझं. लई तापट आहे आमचा आप्पा. म्हणजे जर त्यांना राग आला का नाही तर समोरचा माणूस गेलाच कामात. वयानुसार आता राग कमी आला असेल का हाय तेवढाच कोणाच ठाऊक. चल लय उशीर झालाय जाऊ झोपायला. हा पुढं पुढं मी आलो. लहानपणी घरून पळून आलतो का ना तेव्हा एक चोरी केली होती. तीच बापाला कळाली. मग बापानं चुलीतलं जळतं लाकूड काढलं आणि पायावर लावलं. पटली खात्री तुमची. मीच तुमचा गोपाळ आहे. लेकरा गोपाळा. अरे बा, अरे खरंच तू माझा गोपाळ आहे रे. अरे आपलाच गोपाळ आहे. पाया पडतो आई. ओ नुसतं डागावून कसं म्हणायचं तुम्ही गोपाळ येते हा? आप्पा हो असं कित्येक जणांच्या पायावर डाग असणार. आपण काय सगळ्यांना गोपाळ म्हणायचं का? जा हुडकून आणून त्याला. जा हुडक. मग आपण 10, 20, 30 खेळू आणि ज्याच्यावर 100 येतील ना त्याला आपण गोपाळ समजू. चालतंय का? तुमच्याशी काय बोलायचं म्हणजे ना स्वतःचं डोकं पायावर आपटून घेण्यासारखं आहे. कानफड फोडण्यासारखं बी आहे. आता जर का एक शब्द तू बोलला ना तर कानफड लाल करतो तुझं. अरे एवढा भाऊ आलाय त्याला मिठी मार्जी सोडून भलती संशय घेत बसलाय. हो भेटा की तुमच्या भावाला. तुला तर दादा. अरे तुझ्या लहान भावाशी बोलणार नाही वय. ए तू नाही माझा भाऊ हा? मी नाही मला याला भाऊ. आजी हा आपला गोपाळ काका आहे का? अरे भाई की आज की तुझा गोपाळ काका. जित्ता झाला गोपाळ काका जित्ता झाला. जित्ता झाला गोपाळ काका जित्ता झाला. हे पोरा हात गोपाळ काका जित्ता झाला परत आला. ये गोपाळ काका जित्ता झाला परत आला. काय गोपाळ परत आलाय? कसलं भारी डाउनलोडिंग आहे. उरलेली दाढी तुमची तुम्ही करून टाका. अरे मंग्या गोपाळ काका जित्ता झाला परत आला. ये परत आला गोपाळ काका परत आला. जित्ता झाला. ए जित्या पातळला जाणार का? जाणार की. मजा की. भांडू नको. गोपाळ काका जित्ता झाला परत आला. ये गोपाळ काका जित्ता झाला परत आला. ये गोपाळ परत आला. गोपाळ परत आला. जित्ता झाला गोपाळ काका जित्ता झाला परत आला गोपाळ काका परत आला. जित्ता झाला. घंटा चायवाला गोपाळ काका जित्ता झाला परत आला. ये गोपाळ परत आला. अरे कोण गोपाळ? मी तरी त्याला ओळखत पण नाही. मी का चाललोय? काय झालं? गोपाळ काका जित्ता झाला परत आला. ये काय काका परत आला. माझा गोपाळ आला. ए माधुरी. ओळखलं ना मग आपल्या घराला. होय. जा पाणी घेऊन ये जा. मी आणू. रिकाम आहे. श्यामन
आणते. पोरा, मी तुझी किती वाट पाहिली. दरवाजात कुणी बी आलं ना की तू आल्याचा भास व्हायचाच मला. इकडे तिकडे अंगणात नुसतं खेळायचा पळायचा मी बघत राहायचे. आणि नुसता विचार जरी आला ना की तू घरात नाही तर माझं काळीच तुटायचं रे. बस इथं बसून पाणी पी. बस पाणी पी. आणि तुला आठवतंय का तू या जात्याजवळ इथं तू पडला होतास ते आठवतंय तुला? होय. गोपाळ, तुला आठवतंय मी तुला काही खायला नाही दिलं की तू इथनं पळत जाऊन मागच्या दाराला रुसून बसायचं. आठवतंय ना? होय आठवते. आणि तुला हे बी आठवतंय कारण तुला माझ्या मांडीवर डोकं ठेवल्याशिवाय झोप नाही यायची. आठवतंय ना? होय आई, सगळं आठवतंय. सगळं अगदी जसंच्या तसं सगळं आठवतंय मला. आणि मी तुला झोप लागू पतोर असं थोपटत थोपटत झोपवायची. गोपाळ, आठवते ना मी कोण आहे? हे बघ, सांग कोण आहे मी? ओळखलंस ना मला? तू जर खरंच गोपाळ असशील ना तर मला लगेच ओळखशील. मी अशी तशी नाही. स्पेशल आहे, स्पेशल. सांग की कोण आहे मी गोपाळ? गोपाळच आहेस ना? मग सांग की कोण आहे? आता ओळखच. जर तू हिला ओळखलंस ना तरच मी तुला माझा भाऊ मानेन.